दर्शन मात्रे नकाचित परात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे गंध मुकुट शोभतो बरा धनुंजीने तुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूर्ती जय देव भोजन पीतांबर परिवर वंदना सुंदर वक्र सुंदर त्रिनेना दास रामाचा वत्साय सजना संकष्टी पावावे दीपानी जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूर्ती जय देव मला असं वाटतं गणपती म्हणजे या महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्यांच्या घरी एक 10 दिवस 11 दिवस एक आनंदाची एक वेगळ्या पद्धतीनं वातावरण आनंदाचं असतं. सकाळ संध्याकाळ आरती प्रसाद वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे पाहुणे येणं दुसऱ्यांच्या घरी जाणं गणपतीसाठी हा एक आनंद असतो. मला वाटतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा आनंद गणेश उत्सवाचा असतो. आणि मला असं वाटत नाही महाराष्ट्रातला या मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल सर्व विशेषतः आपल्या महाराष्ट्रात टिळकांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव मला असं वाटतं कोणताही मराठी माणूस हा गणेशोत्सव जगत नसेल असं बिलकुल होऊ शकत नाही. कारण याची मजा काही आवार आहे. गणपती जसं आपण ईश्वर परमेश्वर मानतो असं एक सुखकर्ता दुःखहर्ता तो आहे. आणि मला असं वाटतं समस्त भाविकांना भक्तांना मराठी बांधवांना हिंदूंना एक सुख देण्याचा तो प्रयत्न करतो. दुःख त्याचं हरण करण्याचा प्रयत्न करतो. तुमचं दुःख हरण्याचा साकडा घातलाय का? तुमचं म्हणजे काय साकडा घातलाय? आमचं कोणतंही व्यक्तिगत दुःख नाही. पण या महाराष्ट्रातील जनता सुखी राहिली पाहिजे आणि ती आता सुखी नाही हे आमचं दुःख आहे. म्हणून या महाराष्ट्रातली जनता सातत्यानं सुखाच्या स्थितीत असली पाहिजे. मग शेतकरी असेल त्यांना न्याय मिळाला असेल, माता भगिनी असेल, मला वाटतं नुसतं बहीण म्हणून होणार नाही तर तिचं संरक्षण करण्याची भूमिका असली पाहिजे. हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. या महाराष्ट्रात विकासाची गंगा आली पाहिजे. या महाराष्ट्रात कोणी बेरोजगार राहिला नाही पाहिजे. या महाराष्ट्रात कोणी खोट्या बोललं नाही पाहिजे, खोट्या घोषणा नाही केल्या पाहिजे. वाटतं ही प्रार्थना थोडक्यात सत्ता बदलाचं साकडं सत्ता बदल तर होणार आहे. हे जनता जनार्दनाने ठरवलेले त्याच्यावर गणपती शिक्कामोर्तब करणार हे 100% होणार आहे. कारण हे जे करतात करू शकत नाही, जे करणारे त्यांना गणपतीला आणावंच लागेल या महाराष्ट्रात. आता काही राजकीय प्रश्न शिवसेना 120 जागा म्हणजे शिंदे